एखाद्या अपघातग्रस्ताला मदत करताना तुम्हाला वाईट अनुभव आला तर तुम्ही काय करा? हवाई क्षेत्रातील सिक्युअर जॉब, ऐशोआराम, लक्झरी लाईफस्टाईल, पण एका प्रकरणामध्ये मदत करताना भारतीय व्यवस्थेच्या किळसवाण्या रूपाचा सामना करावा लागला आणि त्यातूनच एका महिलेच्या व्यवस्था बदलण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. ही गोष्ट योगिता बयानी यांची. एका प्रकरणात आलेल्या वाईट अनुभवानंतर आपला सिक्युअर जॉब सोडून त्या रस्त्यावर उतरल्या. पुढे निर्भया प्रकरणामध्ये आरोपींची कोर्टानं बाल आरोपी म्हणून सुटका केली. त्यानंतर अशा प्रकरणांमध्ये आरोपींची जी वयाची मर्यादा आहे ती 18 वरून 16 वर आणावी म्हणून त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी केलेल्या दडपशाहीला न डगमगता त्या लढत राहिल्या. परिणामी सरकारनं बलात्कार प्रकरणात आरोपींची बाल आरोपी म्हणून जी मर्यादा होती ती 18 वरून 16 वर आणली. या प्रवासामध्ये त्यांनी पारीला देखील जन्म दिला. पारी म्हणजेच पीपल अगेन्स्ट रेप इन इंडियाची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो पीडितांना मदत केली आहे. कुलदीप सेंगरला जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणातील पीडितेला घेऊन देखील त्या रस्त्यावर बसल्या होत्या. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सेंगरचा जामीन रद्द झाला. आज महिला दिनानिमित्त आम्ही कट टू कटच्या वतीनं अशा धाडसी महिलांचं कौतुक करतो.